किलियन एम्बापे मित्रांनो, हे नाव तर तुम्ही ऐकलेच असाल। फ्रान्सचा सगळ्यात मोठा स्टार प्लेयर। मित्रांनो, 2017 पासून एम्बापे फ्रान्सच्या टीमसाठी खेळतोय। म्हणजेच गेली 9 वर्ष एम्बापे फ्रान्सच्या टीमसाठी खेळत आहे। पेले नंतर एम्बापे हा दुसरा असा खेळाडू आहे जो वर्ल्ड कप फायनलमध्ये टीनेजर असून सुद्धा गोल केलेला प्लेयर आहे। मित्रांनो, तुम्हाला माहितच असेल की 2018 सालचा फिफा वर्ल्ड कप फ्रान्सने जिंकला होता आणि त्यामध्ये फायनल जिंकून देण्यासाठी एम्बापेचा मोठा वाटा होता। फ्रान्सने हा वर्ल्ड कप जिंकला आणि एम्बापेला वर्ल्ड कप बेस्ट यंग प्लेयर आणि फ्रेंच प्लेयर ऑफ द इयर या अवॉर्डने सन्मानित करण्यात आले। मित्रांनो, 2017 मध्ये वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी एम्बापेला PSG म्हणजेच पॅरिस सेंट जर्मेन यांनी हायर केले आणि तो जगातला दुसरा सगळ्यात महागडा खेळाडू बनला। मोनॅको या क्लबसाठी तो आधी खेळत होता। या क्लबकडून PSG म्हणजेच पॅरिस सेंट जर्मेनसाठी परमनंट ट्रान्सफर होण्यासाठी त्याला 180 मिलियन युरोज इतके पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते। याआधी बार्सिलोनापासून PSG साठी 2017 मध्ये नेमारला 222 मिलियन युरोज इतके पेमेंट ट्रान्सफर करण्यात आले होते आणि नेमार हा जगातला सर्वात एक्सपेन्सिव्ह म्हणजेच सर्वात खर्चिक खेळाडू बनला होता। 2022च्या फिफा वर्ल्ड कपमध्ये किलियन एम्बापेने गोल्डन बूट जिंकला होता। या वर्ल्ड कपमध्ये किलियन एम्बापेने तब्बल 8 गोल केले होते आणि मेस्सीला पण मागे टाकले होते, ज्याने 7 गोल्स केले होते। मित्रांनो, किलियन एम्बापे सध्या फक्त 27 वर्षांचा आहे आणि तो जगातला सर्वात बेस्ट असा फुटबॉलपटू आहे। मित्रांनो, फिफाच्या इतिहासात सर्वात जास्त गोल करणाऱ्या खेळाडूंमध्ये सर्वात 1 नंबरला म्हणजे सर्वात पहिल्या स्थानावर आहे लिओनेल मेस्सी, ज्याने 21 गोल केलेले आहेत। त्यानंतर लगेच किलियन एम्बापेचा नंबर लागतो, ज्याने 20 गोल फिफा वर्ल्ड कपमध्ये केलेले आहेत। मित्रांनो, फक्त 27 वर्षाच्या वयामध्ये एम्बापेने 20 गोल्स केलेले आहेत। म्हणजे बघा, मेस्सीचे सध्याचे वय 39 आहे आणि तो जवळजवळ आता रिटायरमेंटला आलेला आहे। पण किलियन एम्बापे अजूनही खूप वर्ष फुटबॉल खेळू शकतो आणि त्याचे सध्या 20 गोल झालेले आहेत, म्हणजे मेस्सीपेक्षा फक्त 1च गोल त्याचा कमी आहे। मित्रांनो, काही जणांच्या मते एम्बापे जगातला सर्वात बेस्ट फुटबॉलपटू होऊ शकतो, फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात बेस्ट फुटबॉलपटू। मित्रांनो, फिफा वर्ल्ड कपच्या इतिहासात एम्बापे फक्त 1 गोल मेस्सीच्या पिछाडीवर आहे आणि तो फक्त आता 27 वर्षाचा आहे, म्हणजे अजून खूप वर्ष तो फिफा वर्ल्ड कपसाठी खेळू शकतो। पण मेस्सी 39 वर्षाचा आहे आणि तो सध्या रिटायर होऊ शकतो किंवा अजून फक्त एकच वर्ल्ड कप खेळू शकतो। मित्रांनो, यावर्षीच्याही फिफा वर्ल्ड कपच्या सर्वात जास्त गोल करणाऱ्या खेळाडूंमध्ये किलियन एम्बापे आणि लिओनेल मेस्सी यांचे समान गोल झालेले आहेत। 8-8 असे दोघांचेही गोल झालेले आहेत। दोन्ही टीम्स सध्या सेमीफायनलमध्ये आहेत आणि यावर्षी गोल्डन बूट कोणाला मिळतो ही उत्सुकता सर्वांना लागलेली आहे। असिस्ट केलेल्या गोलच्या आधारे सध्या 8-8 गोल असले तरी लिओनेल मेस्सी अर्जेंटिनाचा 1 नंबरला आहे आणि फ्रान्सचा किलियन एम्बापे 2 नंबरला आहे। पण अजूनही काही मॅचेस शिल्लक आहेत सेमीफायनल आणि फायनलमध्ये। या दोन्हीपैकी कोणता खेळाडू सेमीफायनल किंवा फायनलमध्ये त्यांची टीम जर गेली तर किती गोल करतो याच्या आधारे त्यांना गोल्डन बूट कोणत्या खेळाडूला मिळेल हे ठरेल। जर इंटरनॅशनल गोल्सचा विचार केला तर क्रिस्टियानो रोनाल्डो हा सर्वात जास्त गोल करणारा खेळाडू आहे, ज्याने 146 इंटरनॅशनल गोल केलेले आहेत 233 ॲपियरन्ससाठी। त्याच्यानंतर लगेच 2 नंबरला लिओनेल मेस्सी जो अर्जेंटिनासाठी खेळत आहे, त्याने 204 ॲपियरन्समध्ये 125 इंटरनॅशनल गोल्स केलेले आहेत। किलियन एम्बापेच्या नावावर सध्या 64 इंटरनॅशनल गोल आहेत आणि हे फक्त 104 ॲपियरन्समध्ये आहेत, जो फ्रान्ससाठी खेळत आहे। गेले 9 वर्ष फ्रान्सच्या टीमसाठी खेळत आहे। मित्रांनो, यावर्षीच्या फिफा वर्ल्ड कपमध्ये फ्रान्स आणि स्पेनमध्ये 15 जुलैला सेमीफायनलची मॅच होणार आहे, तर 16 जुलैला
इंग्लंड आणि अर्जेंटिनामध्ये दुसरी सेमीफायनलची मॅच होणार आहे। त्यानंतर या दोन मॅचेसमधील ज्या टीम्स जिंकतील त्यांची फायनल मॅच होईल, जी 20 जुलैला होणार आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, यावर्षीचा फिफा वर्ल्ड कप कोणती टीम जिंकेल आणि किलियन एम्बापे हा जगातील सर्वात मोठा फुटबॉलपटू म्हणून समोर येईल का? तुम्हाला काय वाटते, कमेंट्स करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच परिवर्तक या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।